सोबत मनसेचे पदाधिकारी जोडले जात आहेत। योगेश चिले सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेशजी, आज ही महत्त्वपूर्ण भेट, खरं तर मनसेसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा, भरगच्च कार्यक्रमांचा आजचा दिवस आहे। ठाण्यात देखील दौरा आहे, शिवतीर्थवर बैठका आहे, मात्र मध्येच ही महत्त्वपूर्ण भेट देखील होते आहे। मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण कळू शकतंय का? कोणती राजकीय चर्चा मनसैनिकांना अपेक्षित आहे? नाही, असं काही राजकीय भेट आहे असं वाटत नाही, कारण राजकीय भेट असती तर तशा पद्धतीच्या सूचना दिल्या गेल्या असत्या, परंतु कामानिमित्त भेट असू शकते, ही वैयक्तिक भेट असू शकते। कोणत्याही युती आघाडीची चर्चा या भेटीमध्ये होईल असं वाटत नाही, कारण अशा चर्चा ह्या सार्वजनिक ठिकाणी बसून केल्या जात नाहीत। मात्र योगेशजी, मगाशी आम्ही राम कदमांना देखील हेच विचारलं की जेव्हा मैत्रीपूर्ण भेटी होतात तेव्हा आम्ही आतापर्यंत बघत आलोय की शिवतीर्थावर या मैत्रीपूर्ण भेटी होतातच, मग आज शिवतीर्थ सोडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट अचानकपणे हॉटेल ताज लँडमध्ये होण्याचं नेमकं कारण काय आहे? त्याच्यामुळे या संपूर्ण भेटीला एक राजकीय अँगल, एक राजकीय कोन सुद्धा जोडला जातोय। नाही, मी म्हणून तुम्हाला सांगतोय की जर युती किंवा आघाडी संदर्भात चर्चा करायची असती तर ती सार्वजनिक ठिकाणी होत नाही। ती एकतर शिवतीर्थावर झाली असती किंवा माननीय फडणवीस साहेबांच्या निवासस्थानी झाली असती किंवा त्यांच्या कार्यालयात झाली असती, परंतु ज्या अर्थी ही सार्वजनिक ठिकाणी भेट होते त्या अर्थी ती राजकीय भेट नाही, ती संपूर्ण वैयक्तिक भेट असावी। मात्र योगेशजी, उद्धव ठाकरेंनी जे महत्त्वाचं विधान केलं होतं पत्रकार परिषदेत, जाहीरपणे ते ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर बोलले होते की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे असेल ते होईल, आणि मनसैनिकांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्याचं स्वागत केलं होतं या विधानाचं। अगदी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचं मनोमिलन बघायला मिळत होतं, दोन ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत होतं। ज्युनियर ठाकरे सुद्धा एकमेकांना सकारात्मक अशा पद्धतीचीच विधानं करत होते। मात्र त्यामध्ये अचानकपणे जर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जात असेल तर नवीन काही राजकीय गणित जुळवण्याचा हा प्रयत्न म्हणायचा का, असा प्रश्न इतर पक्षांच्या मनात निर्माण होऊ शकतो। सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, आमची कोणाबरोबरही युती नाही, आघाडी नाही, त्यामुळे आम्ही स्वतंत्र आहोत। कोणासही भेटण्यासाठी सुद्धा आणि कोणाशी चर्चा करण्यासाठी सुद्धा आम्ही स्वतंत्र आहोत। ज्या दिवशी कोणीतरी आम्हाला प्रस्ताव पाठवेल त्या दिवशी त्या प्रस्तावावरती आम्ही विचार करू। फक्त माध्यमांसमोर यायचं आणि आम्ही युती करणार आहोत, आम्ही सकारात्मक आहोत असं बोलून मराठी माणसाची दिशाभूल करायचं हे चालणार नाही। तुम्हाला जर खरंच युती करायची असेल तर तुम्ही प्रस्ताव पाठवा। महाराष्ट्राच्या सन्मानासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या सन्मानासाठी जर कोणती युती होणार असेल तर तिच्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत। मात्र त्यासाठी कोणीतरी आधी प्रस्ताव पाठवणं गरजेचं आहे। नक्कीच योगेशजी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।